एक होता छोटा ससा. त्याचं नाव होतं बंटी. बंटीला भाज्या खूप आवडायच्या. एक दिवस त्याला एक कल्पना सुचली. मी माझी स्वतःची भाजीची गाडी सुरू करेन, असं त्यानं विचार केला. बंटीने एक छोटी लाकडी गाडी बनवली. त्यावर त्याने लाल रंगाचा मुलामा दिला. मग तो शेतात गेला. ताजी हिरवीगार पालक, लाल गाजरं आणि पिवळे लिंबू घेऊन आला. त्याने ती गाडीत सुंदरपणे मांडली. गाडी घेऊन बंटी बाजारात गेला. ताजी भाजी घ्या हो, ताजी भाजी घ्या हो, असं तो ओरडू लागला. त्यानंतर एक ग्राहक आला. एक मोठी हत्तीन मावशी. काय रे बंटी, काय आहे तुझ्या गाडीत, तिने विचारले. मावशी, माझ्याकडे ताजी पालक आहे, डोळ्यांसाठी खूप चांगली. हत्तीन मावशीने थोडी पालक घेतली. तिला ही पालक फार आवडली आणि ती खूप आनंदाने निघून गेली. थोड्या वेळाने एक चिमणीताई आली. ती म्हणाली, बंटी, मला थोडी गाजरं हवी आहेत का रे? हो चिमणीताई, माझ्याकडे खूप गोड गाजरं आहेत, खाऊन बघ. बंटीने तिला एक गाजर दिले. चिमणीताईने ते आनंदाने खाल्ले. दिवसभर बंटीच्या गाडीवर खूप गर्दी झाली. माकड दादा, हरिण काका आणि अगदी कोल्हे मामा सुद्धा आले. प्रत्येकाने काहीतरी भाजी घेतली. संध्याकाळपर्यंत बंटीची गाडी रिकामी झाली. बंटी खूप खुश झाला. त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटलं की मी आज खूप मेहनत केली, मी खूप भाज्या विकल्या आणि त्यानं ठरवलं मी रोज बाजारात माझी भाजीची गाडी घेऊ.